डॉन नावाच्या पाकिस्तानी माध्यम संस्थेनं 2014 मध्ये एक बातमी दिली होती. या बातमीची चर्चा भारत पाकिस्तानमध्ये झालीच, पण त्यापेक्षा जास्त सगळ्या जगात झाली, विशेषतः अमेरिकेत. त्या बातमीचं शीर्षक होतं, मोदी सेज इफ ही बिकम्स पीएम ही विल हंट दाऊद. मोदींनी एका गुजराती चॅनलला दिलेल्या मुलाखतीत दाऊदवर भाष्य केलं होतं. याचाच संदर्भ डॉनने दिला. मग मोदी सरकार स्थापन झाल्यावर तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही दाऊद बद्दल वक्तव्य केलं. दाऊदला परत आणायची प्रचंड चर्चा झाली, अजूनही होते. आता ही चर्चा मागच्या 10 वर्षातच झाली का? तर नाही, ही चर्चा मागच्या 30 वर्षांपासून होतीये. सरकार, नेते, यंत्रणेमधली माणसं बदलत राहिली, पण दाऊद भारतात परत आला नाही. साहजिकच दुसरे 2 प्रश्न पुढे आले. दाऊद आहे कुठं आणि दाऊद कुणामुळे भारतात परत आला नाही? दोन्हीची उत्तरं वेगवेगळी, पण दाऊद पाकिस्तानातच आहे यावर शिक्कामोर्तब होत असतं. राहिला प्रश्न तो भारतात न येण्याचा. तर काही प्लॅन्स ऐनवेळी फसले, काही वेळी मिसकम्युनिकेशन झालं, तर काही वेळी गेम थोडक्यात हुकले. पण आता दाऊद बद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. दाऊदला सेफ ठेवण्यात आणि दाऊदला भारतात न पोहोचू देण्यात सगळ्यात मोठा हात पाकिस्तानचा नाही, तर अमेरिकेचा आहे. कारण दाऊद सीआयएचा की ॲसेट म्हणून काम करतोय. पण कधीपासून आणि अमेरिकेला दाऊदची गरज का आहे? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. तर आधी बघूया दाऊद बद्दल नव्यानं समोर आलेली माहिती नेमकी आहे काय. तर अमेरिकेची गुप्तहेर संघटना सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी म्हणजेच सीआयएनं दाऊदला त्यांचा की ॲसेट बनवला आहे, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांमधल्या सूत्रांच्या हवाल्यानं फ्री प्रेस जर्नलनं दिली आहे. आता की ॲसेट म्हणजे काय, तर सोप्या भाषेत विस्कटून सांगायचं तर ते बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये मिशन पार पाडायला लोकांची मदत करणारे लोकल कार्यकर्ते असतात ना, तसंच. पण इथं दाऊद आहे म्हणल्यावर विषय अर्थातच मोठ्या लेवलचा आहे. याआधी ऑक्टोबर 2023 मध्ये बातमी आली होती की दाऊदला पाकिस्तानच्या ISIनं मोठं पद दिलं आहे आणि त्यांच्यामुळेच दाऊद पाकिस्तानात सुरक्षित आहे. पण नवी माहिती ISIच्या पुढची आहे. दाऊदचा इतिहास खोदायला लावणारी आणि पडद्यामागच्या हालचाली पडद्या पुढे आणणारी. दाऊद पाकिस्तानमध्येच असला तरी तो त्याची ठिकाणं वारंवार बदलतोय. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार दाऊद सगळ्या गोष्टी सीआयएच्या आदेशानुसार करतोय. जर ISIला त्याच्याकडून एखादं काम काढून घ्यायचं असेल तर त्यांनाही सीआयएच्या माध्यमातूनच पुढे जावं लागतंय. आता दाऊदला अमेरिकेच्या गुप्तहेर एजन्सीच्या हाताखाली राहून काय मिळतंय, तर त्याला सगळ्यात जास्त गरज असलेली सुरक्षा. मागच्या काही महिन्यात पाकिस्तानमधून वारंवार दहशतवादी संघटनांशी निगडित लोकांच्या हत्या झाल्याच्या बातम्या येत आहेत, ज्याचा संदर्भ अननोन मॅनशी दिला जातो. साहजिकच पाकिस्तानी यंत्रणांमध्ये आपण किती सुरक्षित आहोत याविषयी दाऊदची शंका वाढल्याच्या चर्चा आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या फॅमिलीला पश्चिमेकडे मिळणारा ऍक्सेस. दाऊद स्वतः मिडल ईस्ट मधून पाकिस्तानला गेला, पण त्यानंतर तो पाकिस्तानमध्येच अडकला आणि त्याचं कुटुंबही. त्याच्या कुटुंबासाठी, बिझनेससाठी अमेरिकेचा ऍक्सेस मिळवणं त्याला सीआयएच्या माध्यमातून शक्य झालं, अशी ही चर्चा आहे. पण तिसरी आणि सगळ्यात महत्वाची चर्चा म्हणजे सीआयएमुळे दाऊदला भारताकडे हस्तांतरण होण्यापासून संरक्षण मिळतंय. 2003 मध्ये अमेरिकेनं दाऊदला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. मग याच अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा दाऊदला सेफ का करत असेल, तर याचं मुख्य कारण म्हणजे दाऊद आणि अमेरिका या कनेक्शनचा इतिहास, जो सुरू होतो अगदी 80-90च्या दशकापासून. अफगाणिस्तान विरुद्ध सोव्हिएत युनियन हा संघर्ष आणि यातला अमेरिकेचा हस्तक्षेप हे विषय सर्वश्रुत आहेत. पण या अमेरिकन हस्तक्षेपाला बूस्ट मिळाला दहशतवादी संघटनांमुळे. अमेरिकेनं मरणं आणि मारणं या दोन्हीसाठी तयार असलेली माणसं हेरून ठेवली होती. प्रश्न होता तो पैशांचा. त्याचं उत्तर त्यांना सापडलं, दाऊद इब्राहिम. अफगाणिस्तान हे अफूच्या व्यापारासाठीचं सगळ्यात मोठं केंद्र. इथून पाकिस्तानात अंमली पदार्थ जायचे आणि तिकडून सगळ्या जगात. आणि या सगळ्यावर दाऊदनं अत्यंत कमी वेळात जम बसवला होता. अर्थात या सगळ्यात प्रचंड पैसा होता, ज्यामुळे दाऊदची ताकद वाढत गेली. मुळात अफूच्या व्यापाराला चालना सीआयएनं दिली होती, अशा ही चर्चा होतात. कारण त्यांना युद्धासाठी लागणारा पैसा उभा करणं याच माध्यमातून शक्य होणार होतं. त्यांनी मुजाहिदीनच्या माध्यमातून अनेक माणसं तयार केली, पण त्यांच्यासाठी पैशाचा पेटारा दाऊदच होता. कारण दाऊद फक्त अंमली पदार्थांच्या व्यापारात नव्हता, तो मनी लॉन्ड्रिंग मध्ये होता, जुगारामध्ये होता, मॅच फिक्सिंग मध्ये होता, हवाल्यामध्ये होता आणि तस्करीतही. साहजिकच तेव्हापासून दाऊदनं अमेरिकेची आर्थिक रसद जपली आणि त्या बदल्यात त्याला संरक्षण मिळत गेलं असं सांगण्यात येतं.
पण अमेरिका आणि दाऊद यांच्यात जसं पैशांचं कनेक्शन जोडलं गेलं, तसंच अमेरिकेच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधल्या यंत्रणा, त्यांचा दहशतवादी कारवायांचे असलेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आणि बऱ्याच गोष्टींशीही दाऊद जोडला गेला. अमेरिकेकडे दाऊदच्या माध्यमातून येणारा पैसा होता आणि त्यांच्या प्रोटेक्शन मध्ये असलेल्या दाऊदकडे अमेरिकेची माहिती. आता येऊ मूळ प्रश्नाकडे. अमेरिकेनं दाऊदचं हस्तांतरण कसं रोखलं? तर देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या माय कंट्री माय लाईफ या पुस्तकात एक किस्सा लिहून ठेवला आहे, ज्यात ते म्हणतात की दाऊदचं भारताकडे हस्तांतरण होण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानवर दबाव टाकावा अशी मागणी घेऊन मी वरिष्ठ अमेरिकन नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना भेटलो, पण त्यांनी पाकिस्तान काही अटींसहज दाऊदला पाठवेल आणि पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांना यासाठी वेळ लागेल असं सांगितलं आणि हा प्रयत्न कायमचा फसला. पण यापेक्षा मोठं कांड झालं 26/11च्या हल्ल्यानंतर. मुंबईवर झालेल्या हल्ल्याचे मास्टरमाइंड म्हणून वेगवेगळी नावं समोर आली. यात मुख्य सूत्रधार म्हणून झाकी उर रहमान लखवी या लष्करच्या अतिरेक्याचं नाव चर्चेत आलं. पाकिस्ताननं लष्करच्या कॅम्पवर रेड टाकली आणि लखवीला अटक केली अशाही बातम्या आल्या. थोडक्यात लखवीच्या नावाबद्दलची चर्चा वाढायला लागली आणि दुसऱ्या बाजूला मुंबईवरच्या हल्ल्यात दाऊदचा सहभाग असल्याची बातमी लखवीच्या चर्चांमुळे दबली गेली. विशेष म्हणजे लखवीच्या नावाची, तो मास्टरमाइंड असल्याची सगळ्यात जास्त चर्चा न्यूयॉर्क टाइम्स या माध्यमांनी केल्याचं निरीक्षण काही पत्रकारांनी डिसेंबर 2008 मध्ये आलेल्या बातम्यांमध्ये नमूद केलं होतं. या पत्रकारांचं असं म्हणणं होतं की लखवीनं फक्त अतिरेक्यांना ट्रेनिंग देण्याचं काम केलं होतं. कसाबनं चौकशीत आपण दाऊदच्या मालकीच्या MV अल्फा या बोटीनं पाकिस्तानची सीमा ओलांडली असं सांगितलं, पण या बोटीचा तपास झाला नाही. याबद्दलच्या फारशा गोष्टी पुढे आल्या नाहीत असंही या बातम्यांमध्ये लिहिण्यात आलं आहे. जर 26/11च्या हल्ल्यांमध्ये दाऊदचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं असतं तर त्याच्या हस्तांतरणासाठीचा दबाव वाढवता आला असता, पण अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे दाऊदच्या सहभागाचा विषय बारगळला अशा चर्चांनी जोर धरला. यानंतर भारताचा फोकस काहीसा लष्करच्या माणसांवर शिफ्ट झाला, पण तरीही दाऊदचा माग काढणं थांबलं नव्हतं. पाकिस्तान सरकार दाऊद पाकिस्तानात असल्याच्या बातम्या फेटाळत असलं तरी भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी दाऊदच्या पाकिस्तानमधल्या ठिकाणांबद्दल, त्याच्या हालचालींबद्दल एक डॉसियर तयार केलं होतं. मग 2011 मध्ये बातमी आली IB-नं हे डॉसियर CIA कडे हस्तांतरित केल्याची. त्यानंतर मात्र दाऊदचा पत्ता, ठिकाण याबद्दल होत राहिल्या त्या फक्त चर्चा. पण एका कुख्यात गँगस्टरला, ज्याला अमेरिकेनं जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे, त्या दाऊदला भारतात न येऊ देण्यामागे अमेरिकेचा नेमका स्वार्थ आहे तरी काय? तर दाऊद अडकला तर CIAचा पैशांचा स्रोत थटणार. सुरुवातीच्या काळात फक्त अंमली पदार्थांच्या तस्करीपुरताच मर्यादित असलेल्या दाऊदनं आता आपलं मल्टीलेअर बिझनेस एम्पायर उभं केलं आहे. यात पार शस्त्रास्त्रांच्या तस्करीपासून कित्येक गोष्टी आहेत. यात शेअर मिळणं असेल किंवा अमेरिकन सुरक्षा यंत्रणा आणि दाऊद यांनी अफगाण युद्धावेळी सोबत काम केल्यानं दाऊदला माहिती असलेली अमेरिकेची दुसरी बाजू असेल. अमेरिका दाऊदला प्याद म्हणून वापरतीये, स्वतःला वाचवायला. दुसऱ्या बाजूला 70ला टेकलेल्या दाऊदसाठी एकच गोष्ट महत्वाची आहे, सुरक्षा. जी मिळायची खात्री त्याला ISI पेक्षा CIA कडूनच असणं स्वाभाविक आहे. त्यामुळेच कधी काळी ISI साठी सबकुच असणारा दाऊद आता CIA साठी की ॲसेट असल्याच्या आणि त्याला भारताकडे न जाऊ देणं, यात अमेरिका फॅक्टर महत्वाचा असल्याच्या बातम्यांना बळ मिळतंय. दाऊद प्रकरणातल्या अमेरिकेच्या या हस्तक्षेपाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.